आपला सद्भक्त चोळप्पा आणि इतर सेवेकऱ्यांसह स्वामी वाडी या गावी गेले असताना चोळप्पाला ताप आला. स्वामींची आयुष्यभर सेवा केलेल्या चोळप्पाचा अंत जवळ आला होता. शके 1799 अश्विन शुद्ध नवमीला चोळप्पा परलोकी गेला. स्वामी अल्लख निरंजन. स्वामी असे विचित्रासारखे का वागतायत? केव्हापासून स्वामी असेच वागतात. कोणासमोर उभे राहतात आणि अल्लख निरंजन म्हणून पैसे गोळा करतात. कोणासाठी करतात ते देव जाणे. चोळ्या, ए चोळ्या. हो स्वामी. हे घे. काय स्वामी? अरे अरे पैसे गोळा झाले 125 रुपये. हे कशाला? घेऊन हा चोळ्या, तुझ्या ऋणातून मी आता मुक्त झालो रे बाबा. स्वामी स्वामी तुम्ही काय बोलताय? मला भक्ताला दूर का लोटतात स्वामी? चोळ्या, अरे प्रत्येकालाच दूर जायचं असतं रे. आणि सगळे जवळ आहेत ना. हा नाही स्वामी, तुम्ही तुम्ही काय बोलताय काही कळत नाहीये स्वामी. तुला नाही कळायचं. तू तू झोप बघ. हा झोप बघू. हो हो अरे तुम्ही आहात ना स्वामी? हो हो. सकाळपासून अंगात ताप भरलाय स्वामी. अंग एकदम जड होऊन गेलंय. चोळ्या, झोप बाबा झोप. झोप बघू. तुला बरं नाही ना? झोप. हा तुम्ही आहात? हो झोप. झोप बघू. ओ गावकऱ्यांनो, इकडे या, इकडे या. अहो परिस्थिती अवघड दिसते. कॉलरानं घात केला. जगण्याची शक्यता फारच कमी दिसते. आता मृत्यूची वाट बघणं एवढंच आपल्या हातात. स्वामी थोडा फलाहार देऊ का? चोळ्या, काय काय स्वामी? हे काय करतोय? काही नाही महाराज. ते माझ्या समाधीची तयारी करतोय रे. काही नाही. पण लक्षात ठेव, तुला आधी यात गाडीन आणि मग मी जाईन बरं का? स्वामी आपली वृत्ती इतकी उदास का झाली? काय चोळ्याची संगत सुटली. तो वियोग सहन होत नाही ग. चोळ्याशिवाय कुठे जाऊ? आता आपल्या लीला कुणाला दाखवू? 7 जन्माचा सोबती गेला. आता आता आमची जायची वेळ आली. असं बोलू नका महाराज, असं बोलू नका. स्वामींच्या दिव्यत्वाचा सुगंध अनेक काळपर्यंत अक्कलकोटातच नव्हे
तर भारतभर पसरत होता. साधारण वर्षभर अगोदर स्वामींनी महानिर्वाणाची पूर्वचिन्ह दाखवायला सुरुवात केली होती.